काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे आपल्यासोबत आहे. भाऊ, आज काँग्रेसची तातडीची बैठक आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांचा जो पक्षप्रवेश झाला भाजपा, त्यानंतर पक्ष फुटू नये म्हणून काळजी घेतली जाते. नाही, मला वाटतं पक्ष फुटण्याचा प्रश्नच नाही आहे. आता चव्हाण साहेबांनी काही कोणत्या आमदारांना सांगितलं नव्हतं की तू माझ्यासोबत या म्हणून. ते कोणाशी न बोलता त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला की त्यांनी त्यांचे जे आमदार असतील त्यांना बैठक घेतली नाही, असं काही नव्हतं. त्यांनी त्यांचा स्वतःचा निर्णय होता. आणि मला वाटते की प्रत्येक आमदार जो विधानसभेत निवडून येतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची क्षमता असते. तर म्हणून प्रत्येक आमदार आपला निर्णय स्वतःच घेत असतो. मला वाटते की असं कोणी गेलं म्हणून कोणी जाणार नाही असं काही आहे नाही असं मला वाटतं. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, त्यांना जे मानणारे कार्यकर्ते ते मराठवाड्यातही आहे, विदर्भातही आहे, त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. हां, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असू शकतो, कारण की एखाद्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते असले तर कुठल्याही पक्षात एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळत चालतो. तर जे कार्यकर्ते आता त्यांच्या मागे होते, जे कधी पदावर नसतील आले आणि त्यांनी अपेक्षा लावून बसले असतील की आम्ही साहेबांच्यामुळे पदावर येऊ, तर ते काय निर्णय घेतात त्याबाबत मला माहिती नाही. परंतु आमदारांच्या बाबतीत जशी माझी आमदारांशी चर्चा झाली, तर एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येणं म्हणजे त्याला एक ताकद लागते. त्या ताकदीने तो आमदार निवडून येतो. आणि एवढ्या सहजासहजी पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकत नाही कोणताही आमदार असं मला वाटतं. आज जी बैठक आहे, ज्या बैठकीत तुम्ही जाणार आहात, त्या बैठकीत विदर्भातले काही आमदार जाणार नाही असं कळतं आहे. 4-5 नावं आहेत. नाही, मला वाटतं सगळेच येणार आहे. इथे नाही आले तर लोणावळ्याला 2 दिवसाचं शिबिर आहे तिथे येतील. कारण की आज मुंबई, उद्या मुंबई, म्हणजे 4 दिवस जातात. मग काही लोकांनी इच्छा प्रदर्शित केली की आम्ही लोणावळ्याला तर येऊनच झालो आहे. पण मला वाटतं की मॅक्झिमम आमदार येतील. आजच्या बैठकीला जे आमदार येणार नाही त्यांनी काही कारण कळवलं असेल पक्षाकडे? मला तर वाटतं की आजच्या बैठकीला सगळेच आमदार येणार आहे. जे नाही येतील त्यांनी कारण कळवलेलं असेलच. ती बैठक जेव्हा सुरू होईल तेव्हा समजेल. अशोक चव्हाण जाण्यानं पक्षाला किती फटका बसेल? की लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा निवडणुका आहे. असं आहे की एक विचारधारेचे मतं असतात. मतदारांमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेला मतदार हा कधीच भाजपला मत देऊ शकत नाही. आणि भाजपच्या विचारधारेचा मतदार हा काँग्रेसला देऊ शकत नाही. एखाद्या नेत्यामुळे किती मतांवर इफेक्ट पडतो तो मुख्य प्रश्न आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये निवडणुकांमध्ये ते आपल्याला दिसून येईलच. तुम्हाला वाटते शक्यता काही ठिकाणी फरक पडेल? नाही, आता नांदेड भागामध्ये तर फरक पडणार आहे, परंतु बाकी कुठे पडतो हे आपल्याला पाहायचं आहे. आत्ता विधानसभा निवडणुकीला अजून 7-8 महिने आहे, म्हणून कदाचित आमदार आतापासून त्यांच्यासोबत डिक्लेअर होणार नाही किंवा राजीनामा देणार नाही किंवा जाहीर करणार नाही की आम्ही अशोक चव्हाणांसोबत आहोत. पण नंतर निवडणुकीच्या तोंडावर जाण्याची शक्यता आहे. काही आमदार महाराष्ट्रातले? मला असं काही वाटत नाही की जाण्याची शक्यता आहे. कारण की आमदार बनत असताना तो स्वतःच्या भरोश्यावरपेक्षा ज्याचं ते कार्यकर्त्यांचं पाठबळ असतं, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा, तर मला वाटतं की हे इतके लोक त्या आमदाराच्या मागे असतात, त्यांना अचानकपणे सोडून कोणता आमदार जाऊ शकत नाही असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, बार्गेनिंग पॉवर महाविकास आघाडीत काँग्रेसची कमी होईल आता अशोक चव्हाणसारखा नेता जाणं म्हणजे? तो आता वरच्या लेवलचा प्रश्न आहे. त्या कमिटीत मी असतो तर मी सांगितलं असतं की काय होणार आहे, पण मला तिथली काही परिस्थिती माहिती नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.